मी डॉक्टर सुरेखा वाघमारे, ऑब्स्टेट्रिशियन, गायनेकॉलॉजिस्ट आणि इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट फ्रॉम मुंबई. आजचा आपला टॉपिक आहे डाएट इन फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यामध्ये डाएट काय असावं याबद्दल आज मी डिटेलमध्ये बोलणार आहे. फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे पहिले 3 महिने. दिस इज रिअली ब्युटिफुल जर्नी ऑफ लाईफ. आता ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळाची डेव्हलपमेंट काय होते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तुम्हाला हे माहितीच आहे की पहिले 4 किंवा 5 आठवडे म्हणजे काय की फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन. म्हणजे अंड येथे तयार होतं, फर्टिलाइज होतं आणि युट्रसमध्ये इम्प्लांट होतं. इथे सेल्युलर ग्रोथ तयार होते. तो पिरियड हा 4 ते 5 आठवड्याचा असतो आणि तेव्हा आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. नंतर काय होतं की बाळाची डेव्हलपमेंट सुरू होते. प्लासेंटा आणि एम्ब्रियॉनिक टिश्यू असं 2 स्ट्रक्चर तयार होतात आणि जो एम्ब्रियॉनिक पार्ट आहे त्याच्यामध्ये बाळाची डेव्हलपमेंट सुरू होते. पहिले ऑर्गन जे डेव्हलप होतात ते आहे म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, फेस आणि त्याचे बस हा एक महत्त्वाचा डेव्हलपमेंट होते. 5 to 8 वीक्समध्ये दोन्ही बाजूला 2 छोटेसे हात आणि 2 छोटेसे लेग्स तयार होतात आणि हार्टबीट दिसायला लागतात. आणि 8 to 12 वीक्स ह्या पिरियडमध्ये तयार होतात बाळाचे जेनॅटलिया किंवा सेक्स ऑर्गन्स आणि सगळ्या सिस्टीम तयार होतात. किडनी तयार होतात, टेस्ट बर्ड येतात आणि पूर्ण बाळाचं स्केलेटल किंवा बोन्स डेव्हलप होतात. पूर्ण हात आणि पाय डेव्हलप होतात आणि बाळाची ग्रोथ साधारण 8 वीकलाही 1 इंचपर्यंत असते आणि साधारण आपण 11 to 12 वीकपर्यंत 2.5 2 to 2.5 किंवा 3 इंचेसपर्यंत असते. आणि तो बाळ एम्ब्रियॉनिक पहिला जो एम्ब्रिओ असतो तो फिटसमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे हा 3 महिन्याचा जो पिरियड आहे ना, हा सगळे ऑर्गन डेव्हलप होण्याचा आहे. म्हणून आपलं डाएट हे अत्यंत इम्पॉर्टंट असतं आणि ह्या 3 महिन्यामध्ये बाहेरचे कुठलेही मेडिसिन डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नका असं आम्ही पेशंटला सांगतो. कारण हा पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचे टॉक्सिन हे आईच्या शरीरात नाही गेले पाहिजेत ह्याची आम्ही काळजी घेतो. आता आमचं टार्गेट काय असतं की कुठल्याही प्रेग्नंट मुलीला जे न्यूट्रिशन लागतात ते न्यूट्रिशन हे मेडिसिन फॉर्ममध्ये न देता आम्ही ट्राय करतो की ती तिच्या न्यूट्रिशनमध्ये मिळतील. आणि हेच आमचं एम आहे की तिचं डाएट चांगलं ठेवणं आणि मेडिसिनचं प्रमाण कमी करणं. आणि डाएट हे असं असलं पाहिजे की बाळ हे आपल्याला नॉर्मल, हेल्दी आणि इंटेलिजंट झालं पाहिजे आणि आईची हेल्थ पण चांगली राहिली पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये जे रिक्वायर्ड घटक आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे फोलिक ॲसिड किंवा फोलेट. फोलेट हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. फोलिक ॲसिड किंवा फोलेट हे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये किंवा प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युली एखादी मुलगी प्रेग्नंट राहते किंवा राहण्यासाठी जेव्हा ते ट्राय करतात तर अशा कपलला आम्ही बिफोर प्रेग्नन्सीच आपण त्यांना फोलिक ॲसिड चालू करतो. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की ती प्रेग्नंट राहते हे कळण्याच्या अगोदर म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येण्याच्या अगोदरच आपलं बाळाची डेव्हलपमेंट सुरू झालेली असते. त्यामुळं त्या मुलीच्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात फोलिक ॲसिड किंवा फोलेटचं प्रमाण असणं खूप गरजेचं आहे. जर फोलिक ॲसिड किंवा फोलेटचं प्रमाण कमी असेल तर स्पायना बायफिडा किंवा स्पायनल कॉर्डचे प्रॉब्लेम्स किंवा ॲननकेफॅली इत्यादी व्यंग मुलांमध्ये होऊ शकतात. त्यामुळे बिफोर प्रेग्नन्सी 400
मायक्रोग्रॅम हा डोस आम्ही प्रत्येक मुलीला सुरू करतो आणि ती प्रेग्नंट झाल्यानंतर तो गरज वाटली तर 400 to 800 मायक्रोग्रॅमपर्यंत आम्ही तो वाढवतो. आणि हे झालं टॅबलेटबद्दल. परंतु आपल्या जेवणामध्ये असे काही पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये फोलिक ॲसिडचं प्रमाण भरपूर आहे. तर ते म्हणजे पहिलं सगळं इम्पॉर्टंट म्हणजे आपलं पालक आणि सगळ्या डार्क ग्रीन कलरच्या पालेभाज्या, त्याच्यामध्ये फोलिक ॲसिडचं प्रमाण खूप आहे. ब्रोकोली, कोबी, फ्लावर, ॲस्पॅरगस, लेट्यूस, बीटरूट, टोमॅटो इत्यादी भाज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी. असं आहे की अर्धा 1 कप जर डाळ घेतली तर साधारण 90% आपलं फोलिक ॲसिडचं रिक्वायरमेंट ती भरून काढू शकते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लेग्युम्स आणि लेंटिल्स म्हणतो आम्ही त्याला. वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, त्याच्यामध्ये आपण चणे म्हणू, चवळी, राजमा, ब्लॅक बीन्स इत्यादींमध्ये फोलिक ॲसिडचं प्रमाण भरपूर आहे. तसंच अवोकाडो, त्याच्यामध्ये तर फोलिक ॲसिड पण आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स पण आहेत. तर जेव्हा जेव्हा शक्य असेल तर त्याचा आपण जेवणामध्ये किंवा सॅलडमध्ये त्याचा उपयोग जरूर करा. केळी, सिट्रस फ्रूट्स आणि सगळ्या प्रकारचे सीजनल फ्रूट्स त्याच्यामध्ये पण फोलिक ॲसिड असतं. शेंगदाणे, सनफ्लॉवर सीड्स आणि होल ग्रेन्स हे पण महत्त्वाचं आहे. आणि नॉनव्हेजमध्ये अत्यंत इंटरेस्टिंग म्हणजे एग्स आणि चिकन लिव्हर, त्यामध्ये फोलिक ॲसिडचं प्रमाण असतं. फोलिक ॲसिडनंतर दुसरं घटक म्हणजे कोलिन. तर कोलिन हे अत्यंत इम्पॉर्टंट असतं बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी. आणि कोलिनचे नॅचरल सोर्सेस व्हेजिटेरियन म्हटलं तर महत्त्वाचं ब्रोकोली. नंतर त्याच्यामध्ये आहे सगळ्या प्रकारच्या सीड्स, नंतर अक्रोड, आल्मंड आणि सगळे डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे मी सगळ्या पेशंटला हे सांगेन की पाश्चराइज मिल्क प्या. अनपाश्चराइज मिल्क नाही प्यायचं, कारण इन्फेक्शनचे चान्सेस असतात. डेअरी प्रॉडक्ट्समध्ये दही, दूध, ताक चीज, पनीर इत्यादींचा आपण समावेश करू शकतो. आणि नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये आहे चिकन ब्रेस्ट, एग्स आणि चिकन लिव्हर. त्यामध्ये सुद्धा कोलिनचं प्रमाण खूप असतं. आत्ता एक अत्यंत महत्त्वाची टिप मी देते, ते म्हणजे हे नॉन व्हेजिटेरियन जे फूड आहे ना, ते फुल्ली कुक खायचं आहे. अनकुक किंवा सेमी कुक फूड अजिबात खायचं नाही आहे, कारण त्यामध्ये आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस, इंडायजेशन होण्याचे चान्सेस आहेत. इव्हन अंडंसुद्धा हाफ फ्राईड किंवा हाफ बॉइल्ड एग वगैरे हे सगळं टाळायचं आहे. अंड्यामध्ये आपल्याला कोलिनचं प्रमाण खूप आहे आणि हे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि कोलिन आणखीन एका गोष्टीमध्ये आहे, म्हणजे स्वीट पोटॅटोमध्ये. ब्रोकोली आणि स्वीट पोटॅटो दीज आर गुड सोर्सेस ऑफ कोलिन, आणि हे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. आता दुसरा घटक म्हणजे कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल इज रिक्वायर्ड इन प्रेग्नन्सी. तर हे गुड कोलेस्ट्रॉल आपल्याला मिळतं अवोकाडोमध्ये, ऑलिव्ह ऑइलमध्ये आणि सगळ्या प्रकारच्या नट्स आणि डेअरी प्रॉडक्ट्समध्ये. आता बाळाची जशी सेल्युलर डेव्हलपमेंट होते, तर बाळाला सेल्युलर डेव्हलपमेंटसाठी खूप सारं प्रोटीनची गरज असते. आणि हे प्रोटीन मिळतं आपल्याला, त्याला व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत, नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस आहे. व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी, उसळी आणि सगळे स्प्राउट्स
मी माझ्या पेशंटला, ज्या व्हेजिटेरियन आहेत त्या सर्व पेशंटला स्प्राउट्स, एक बाउलभर स्प्राउट्स बॉईल करून त्याच्यात शेंगदाणे घालून बॉईल करायला सांगते आणि रोज किंवा अल्टरनेट डेला तो एक बाउल स्प्राउटचा त्यांनी सकाळी खावा असं सांगते. आणि त्याच्यामुळे त्यांना चांगले अमाऊंट ऑफ प्रोटीन्स आणि विटॅमिन्स मिळतात. दुसरं म्हणजे काय की नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये आपल्याला माहिती आहे की अंडं, चिकन आणि काही फिशमध्ये आपण त्यांना जे मर्क्युरी कंटेंट जे फिश आहेत ते अवॉइड करायला सांगतो. त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं मुशीचा मावरा, नंतर सुरमई, बांगडा आणि खेकडा, शिंपले इत्यादी फिश अवॉइड करायला आम्ही त्यांना सांगतो. आणि साधे मासे आपण खाऊ शकतात. आणि द गुड सोर्स ऑफ प्रोटीन ते सोर्सेस मी तुम्हाला सांगितलेस. आता सगळ्यात महत्त्वाचं हायड्रेशन. कारण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये पेशंटला नॉशिया, वॉमिटिंग होत असतं आणि बरेचसे पेशंटांना आम्हाला जेव्हा ॲडमिट करायला लागतं तेव्हा एक लक्षात येतं की त्या डिहायड्रेटेड आहेत, म्हणजे हायड्रेशन प्रॉपर नाही. तो प्रॉपर 2 ते लिटर पाणी त्यांनी जरूर प्यायलंच पाहिजे. जर त्यांना पाणी नाही प्यावंसं वाटत तर दुसरे अल्टरनेटिव्ह आपण नारळाचं पाणी रोज घेऊ शकता, ताक पिऊ शकता, भाताची पेज, डाळीचं पाणी, सगळ्या भाज्यांची सूप बनवून तुम्ही पिऊ शकता. आणि त्याप्रमाणे तुम्ही आपलं वॉटर रिक्वायरमेंट मेंटेन करू शकता. तर सगळ्या प्रकारच्या सूपचं बघितलं तर तुम्हाला यूट्यूबवर बऱ्याचशा रेसिपीज भेटतील. त्याच्यामध्ये बीट आणि सगळ्या भाज्या म्हणजे बीट, गाजर, शिमला मिर्च, कॅबेज, फ्लावर ह्या सगळ्या भाज्या उकळून त्यांचं तुम्ही सूप बनवून प्याला तरी इट विल बी व्हेरी न्यूट्रिशियस फॉर यू. तर पाण्याची रिक्वायरमेंट आपण मेंटेन केलीच पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते, म्हणजेच आपल्याला सगळ्यांना फ्री मिळणारं सनशाईन. शक्य झालं तर सगळ्यांनी एक 10 मिनटं तरी सकाळच्या ज्या कोवळ्या उन्हामध्ये बसा, म्हणजे तुम्हाला विटॅमिन डी रिक्वायरमेंट प्रॉपर मिळेल आणि तुमचा मूडही चांगला राहील, तुमची हेल्थही चांगली राहील. ॲक्च्युली पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये काय असतं की मुलींना नॉशिया, वॉमिटिंग हे खावंसं वाटतं, ते खावंसं वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक मुलीला मी एक कस्टमाइज त्यांच्या आवडीप्रमाणे डाएट प्लॅन माझ्या हॉस्पिटलमध्ये बनवून देते. पण त्याच्यामध्ये थोडक्यात काय सांगते मी तुम्हाला की पहिला ब्रेकफास्ट हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि ब्रेकफास्टमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा चिला बनवून खाऊ शकतात. लाईक डाळीचा चिला, बेसनचा चिला किंवा स्प्राउटचा चिला बनवून खाऊ शकतात. इडली, डोसा, पोहे आपलं नेहमीचं आहेच. आणि यू स्टार्ट विथ युअर डे विथ ॲटलिस्ट 2 बदाम आणि अक्रोड खा असं मी सांगते, किंवा कधी कधी टोस्ट खा असं सांगते. तर हा इझी आपण ब्रेकफास्ट तर ठेवलाच पाहिजे. पाणी भरपूर प्यायलं पाहिजे. दुपारच्या जेवणामध्ये आपण डाळ, भाजी, सॅलड आणि चपाती, भाकरी, डाळ भात खाऊ शकता. संध्याकाळी 5ला पण आपण प्रॉपर थोडंसं स्नॅक्स खाल्ले पाहिजेत कंपल्सरी. तेव्हा तुम्ही चिला खाऊ शकता वेगवेगळ्या प्रकारचा, किंवा ब्राऊन राईस खाऊ शकता, किंवा आजकाल ते पीनट बटर आलेलं आहे ते पण खूप चांगलं आहे, ते आपण ब्रेडला लावून खाऊ शकता. आणि रात्रीचं प्रॉपर जेवण घ्या. म्हणजे ॲटलिस्ट तुमचे 4 कोर्समध्ये तुमचं जेवण झालं पाहिजे. आणि सगळ्या प्रकारचे सीझनल फ्रूट्स तुम्ही खाल्ले पाहिजेत. आणि हॅपी प्रेग्नन्सी, हॅपी अँड सक्सेसफुल प्रेग्नन्सी हे चॅनल आपलं आहे. त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न माहिती मी आपल्यापर्यंत पोचवत आहे. तरी आपण सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि हां, कॉमेंट पण जरूर करा. वी क्रिएट लाईफ, वी गिव्ह हेल्दी इंटेलिजंट चिल्ड्रन्स टू द फॅमिलीज टू मेक ऑल फॅमिलीज हॅपी फॅमिलीज. हे आमचं ब्रीदवाक्य आहे.